साक्षरतेच्या जोडीला शहाणपण नसेल तर त्या साक्षरतेचा काहीही उपयोग नाही. आपल्या लोकांसोबत राहूनही एकटं वाटण्याला घुसमट म्हणतात. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नये, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जाळतात. माणसं ओळखायची असतील तर त्यांच्याच भाषेत थोडंसं त्यांच्याशी बोलून बघा, आपोआप समजून जाईल. वाईट विचार करणं सोपं आहे, पण वाईट विचार करणाऱ्या मनुष्याला चांगला विचार करायला भाग पाडणं अवघड आहे. कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे, चेहऱ्यावर हसू, नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे. संयम ठेवा, संकटाचे हेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. खरे नाते हे पांढऱ्या रंगांसारखे असते. कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देते. पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही. कोणी कितीही चिडवण्याचा अथवा अपमानित करण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवून शांत राहून त्यांची जागा त्यांना दाखवणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे. भिंतीमधल्या सगळ्या विटा जेव्हा एकमेकात एकरूप होतात तेव्हाच ती भिंत भक्कम आणि मजबूत बनते. एखाद्या विटेला जरी गर्व झाला की माझ्यामुळे भिंत उभी आहे, पण ते चुकीचं आहे. प्रत्येक वीट महत्त्वाची असते. तसंच तुम्ही जेव्हा एखाद्या प्रवाहात समूहात काम करता तेव्हा सुद्धा प्रत्येकाने समर्पण केलं तरच ते काम यशस्वी होतं. माझ्यामुळे हे चाललंय असं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. संघटनेपेक्षा व्यक्ती कधीच मोठा नसतो. किंमत एकीला असते, एकाला नाही. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्यांचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. स्वतःची तत्वे विकून मिळणारा अमाप नफा हा समुद्राच्या पाण्यासारखाच असतो. तो भरपूर असला तरी तहान कधीच भागवू शकत नाही. कोणाचाही राग द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही, तर आपलीच मानसिक शांती भंग करत असते. म्हणून आपण होता होईल तेवढं प्रत्येकासोबत शांततेने राहण्याचा प्रयत्न करावा. कारण जगात एकही दोष नसलेली व्यक्ती सापडणे फार कठीण आहे. जगाची नजर तुमच्याविषयी कधीच स्थिर नसेल, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या नजरेत खूप मोठे व्हा. जग खूप विचित्र आहे. काही लोक गरज असली की जवळीक निर्माण करतात, गरज झाली की मग मात्र लक्षात ठेवून विसरतात. कामापुरती नाती आणि थंडी घालवण्यापुरती केलेली शेकोटी जास्त काळ टिकत नाही. शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजेत. कारण लोक चेहरा विसरून जातात पण शब्दांना कधीच विसरत नाहीत. जीवनात अशी माणसे भेटावीत जी चालणाऱ्या माणसाला पाडणारी नव्हे, तर पडलेल्या माणसाला उठवून चालायला लावणारी असावीत. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. साखर आणि मिठाची किंमत त्यांच्या शुभ्र रंगांवरून नव्हे तर चवीवरून कळते, तर माणसांची किंमत त्यांच्या गोड बोलण्यावरून नव्हे
तर त्याच्या शुद्ध कृतीवरून कळते. स्वतःच्या जीवनाचं गणित दुसऱ्याच्या हातून सोडवण्यापेक्षा आपण स्वतः सोडवणे उत्तम, कारण त्यामुळे ते वेळेवर सुटेल आणि उत्तरही अपेक्षित आणि योग्य मिळेल. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील. त्यासाठी विशाल अंतःकरण, विचारशील डोकं, परक्यांबद्दलची आपुलकी असणे गरजेचे आहे. आपलं मन जर शांत व प्रसन्न असेल तर कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना आपण सहज सामोरे जाऊ शकत असतो.